नाशिक शहरासह ग्रामीण भागात झालेल्या कालच्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षानंतर आता कांदा उत्पादकांवरती देखील संकट ओढवलेलं आहे। कांद्याच्या पिकावरती देखील आपल्याला परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या नाशिक तालुक्यातील एका शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर कांदा पिकावरती आपल्याला परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक जे कांद्याचे पीक आहेत ते या ठिकाणी झोपून गेलेले आहेत। अवकाळीमुळे कांद्यावरती परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीची भीती जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। आपल्या सोबत कांदा उत्पादक शेतकरी आहे। काल झालेल्या अवकाळीमुळे कांद्यावरती काय नेमकं परिणाम होऊ शकतो? काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। 8 ते 10 मिनिटं गारा पडल्या व पाणी साचलेलं आहे कांद्यामध्ये आणि कांद्याच्या पाती पण खाली झोपले गेलेले आहे व ते पाणी साचून कांदा सडण्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे। हा कांदा काढल्यानंतर किती दिवस टिकू शकतो? हा लईत लई 15 ते 20 दिवस टिकू शकतो। हा उन्हाळी कांदा होता। हा जर गारपीट झाली नसती तर किती दिवस टिकला असता? गारपीट नसते झाली तर ते 3-4 महिने खूप टिकला असता। आता याच्यामुळे काय दरात वगैरे परिणाम होऊ शकतो? नक्कीच परिणाम होऊ शकतो। आपण या ठिकाणी बघितलं तर काल झालेल्या गारपिटीमुळे जो उन्हाळी कांदा जो आहे ज्याची जी मर्यादा आहे ती 3 ते 4 महिने ती आता देखील घटलेली आहे आणि 1 ते 1.5 महिना हा कांदा टिकू शकतो अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो शेतकऱ्यांकडून व्यक्त केला गेलेला आहे आणि यामुळे दरातही परिणाम जाणवू शकतो अशा पद्धतीची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।